पुन्हा एकदा आर्यन आणि प्रमोद संघासाठी खेळण्यासाठी आलेले आहेत आणि धवल बॉलिंगसाठी सज्ज. फिल्डिंग काय अजून लागलेली नाहीये. नरसिंहाचा 12वा खेळाडू आलेला नाहीये. धवल यांचा पहिला चेंडू. आर्यन फुलटॉस असा जो चेंडू होता हलक्या हाताने खेळून काढलेला आहे आणि स्कोर बोर्ड चालू झालेला आहे. श्री 11 यांचा 1 चेंडू 1 धावा. बघू आता धवल पुढे काय घेऊन येतं ते त्यांच्या संघासाठी. पूर्णपणे बीट झालेत प्रमोद आणि हे अवंतर धाव. वाईट माफ करा. एक चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा धवल तयार आणि सामोरे जाईल तो प्रमोद. दुसरा चेंडू घेऊन येत आहे आणि हा चेंडू काही समजला नाही प्रमोद यांना. पूर्णपणे बीट झालेत. निर्धाव चेंडू. 2 चेंडू 2 धावा. झेल मात्र सुटलेला आहे. फुल यांचा चेंडू चांगला टोलवला होता पण तो चेंडू नवीन असल्यामुळे काही ट्रॅव्हल झाला नाही. ज्युनियर बापू मैदानात. चौथा चेंडू धवल. सामोरे जाईल तर प्रमोद. आतापर्यंत फक्त चांगला वेट करून तो चेंडूवर प्रहार केला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने लॉंग ऑनच्या दिशेने चौका. 8 धावा झालेत. 4 चेंडू 8 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक पॉवर प्ले मधले. पाचवा चेंडू बघूया. खूप सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 रन मात्र त्यांनी चोरून पळून काढलेले आहेत. 5 चेंडू 10 धावा. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करता येते श्री 11चे दोन्ही बॅट्समन. सुंदर असा टाकलेला तो चेंडू होता आणि तितकाच सुंदर प्रहार केला त्याला मिड विकेटच्या दिशेने. सीमा रेषा पार. चौका. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा झालेत. सॉरी 14.
लगेच सामना चालू करायचा आहे. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14 आणि मला वाटतं दुसरं षटक घेऊन येतात ते सोनू. मागील सामन्यामध्ये खूपच सुंदर अशी गोलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. ते सोनू पुन्हा एकदा तयार. आपलं वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत सोनू. त्या सामोरे जातील ते आर्यन. फुलटॉस असा चेंडू होता डीप मिड विकेटच्या दिशेने मारलेला आहे. बघू किती रन मिळतात त्यांना. 2 रन मात्र आरामात त्यांनी पळून काढलेले आहेत. तिसरा धावासाठी गेलेत पण ती काय भेटणार नाही आणि 2 रनांमध्ये त्यांना समाधान मानावं लागणार आहे. सुंदर असा स्लॉक स्वीप त्यांनी केला होता मिड विकेटच्या दिशेने आणि झेल मात्र सुटलेला आहे. तितकाच चांगला थ्रो त्यांनी देखील केलेला आहे स्टंपावर. 2 रन मात्र त्यांनी पडून काढलेले आहेत. 18 रन झालेले आहेत. 2 चेंडू 18 धावा. चेंडू सोनू यांचा आणि आर्यन यांनी खूपच सुंदर असा प्लेस केलेला आहे. बघूया किती धावा भेटत आहेत आणि ह्या परत एकदा रनिंग बिटवीन द विकेट पण हा खूपच सुंदर असे रनिंग 2 रन काढलेले आहेत त्यांनी. खूप सुंदर अशी गेमची अंडरस्टँडिंग दोन्ही बॅट्समॅनला. फक्त मोठे फटके नाही तर देखील सिंगल डबल्सवर पण ते बिलीव्ह करतायत आणि स्कोअरबोर्ड त्यांनी दोघांनी चालू ठेवलेला आहे. 3 चेंडू 20 धावा झालेले आहेत. बघू सोनू काय घेऊन येते ते आता. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप मारण्याचा प्रयत्न पण बॅट आणि बॉलचं काही कनेक्शन नाही आणि बीट झालेले आहेत ते. डॉटच्या स्वरूपात आपल्याला हा चेंडू बघायला मिळतोय. स्कोअरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो. 4 चेंडू 20 धावा. बॅटीची कडा घेऊन मात्र विकेट किपरच्या दिशेने तो बॉल गेलेला आहे आणि 1 रन काढण्यात मात्र त्यांना यश मिळालेलं आहे. पाच चेंडू 21 धावा. शेवटचा चेंडू घेऊन येईल ते सोनू. सामोरे जाईल तो प्रमोद. खूपच सुंदर अशी फलंदाजी करताना दोन्ही बॅट्समन आर्यन आणि प्रमोद आतापर्यंत त्यांनी 21 धावा जमवलेल्या आहेत. सोनू जरा क्षेत्ररक्षणमध्ये बदल करताना आणि पूर्णपणे बीट झालेले फलंदाज प्रमोद. चेंडू काही समजला नाही त्यांना. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 21 धावा. 2 षटक 21 धावा. खूप सुंदर असं आयोजन. 50 वर्ष मात्र पूर्ण झाले. 21 2 षटकानंतर 21 धावा झालेत. 21 धावा. 21. शिवनेरी सेवा मंडळ या मंडळाला 50 वर्ष मात्र या वर्षी पूर्ण झालेले आहेत आणि त्यानिमित्त त्यांनी सुंदर असं आयोजन केले आहे या भव्य चषकाचं आणि फार सुंदर प्रतिसाद बघायला मिळतोय आपल्याला सर्वांचा.
सर्व संघ जे आहेत त्यांनी खूप आपल्याला कोऑपरेट केलं आहे, सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे आणि आमचं शिवनेरी सेवा मंडळ त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि तिसरं षटक घेऊन येत आहेत ते खन्ना. सामोरे जाईल तो आर्यन. अजून एकही विकेट गेलेला नाहीये. दोघंही ओपनिंग बॅट्समन खेळत आहेत, आर्यन आणि प्रमोद. बघूया शेवटच्या षटका हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा जमवतात आपल्या संघासाठी. आणि हा खूपच सुंदर टोलवला आहे बघा. आणि हा षटकार. षटकार मारलेला आहे. ये तो नया लग रहा है. हाँ, अक्षय तृतीया है ना. पुन्हा मम्मीने बोला एकदा ट्रेडिशन स्वीप फॉलो करण्याचा करण्याचा प्रयत्न, पण मात्र यावेळेस बीट झालेला आहे ते. पुन्हा एकदा बीट झालेत आर्यन. खूपच सुंदर अशी बॉलिंग खन्ना यांची. 3 चेंडू शेवटचे बाकी. पहिला षटकार आल्यानंतर 2 डॉट चेंडू आलेत. सुंदर असा कमबॅक खन्ना यांचा. एक षटकार आल्यावर आपण पाहिलेलं आहे की बॅट्समन सिंगल काढून पुढे जातात. सुंदर असा टोललेला चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने. बघू किती धावा घेण्यात त्यांना यश. खूपच सुंदर रनिंग आर्यन यांची. आणि 3 धावा. खूपच गचाळ असं क्षेत्ररक्षण. 3 धावा काय रोखू शकले नाही. शेवटचे 2 चेंडू बाकी. आणि धावसंख्या झाली ते 30. स्ट्राईकवर आहेत ते प्रमोद. बघूया आपल्या 2 चेंडू मध्ये काय कमाल करतायत, किती षटकार आणि किती चौकार मारतायत. फिल्डिंग मध्ये चेंज. खूप सुंदर असं ते फिल्डिंगचं आणि बॉलिंगचं प्रदर्शन करतायत नरसिंहा संघ. आणि तितकंच सुंदर फिटनेसचा लेवल दाखवून देतात आपल्याला दोन्ही बॅट्समन. ओपनिंगला आले होते ते आणि अजूनही खेळतायत. आणि 3-3 रन मात्र ते पळून काढतायत. बघू कन्ना काय घेऊन येतोय आपल्या संघासाठी. आणि खन्ना यांनी खूप सुंदर असा खेळ टिपलेला आहे. आणि प्रमोद आउट झालेले आहेत. नवीन फलंदाज शेवटचे चेंडू खेळण्यासाठी आले. बघूया षटकार मारतात की चौकार. 30 धावसंख्या झाली ते 30. शेवटचा चेंडू खन्ना यांनी टाकलेला आणि लेग दिशेने टोलवला आहे. बघू किती धावा भेट आहेत. मला वाटतं 2 धाव काय रोखू शकणार नाहीत. अंपायर थोडेसे कन्फ्यूज. आणि ह्या आउट. 2 धावा भेटतील पण 32 धावा. आणि जिंकण्यासाठी हवेत ते 33. 18 चेंडू 33 धावांची गरज. श्री 11ला विनंती, आपण आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. आपल्याकडे थोडाच वेळ बाकी आहे.
काजळ लावणे मधून जो जिंकेल त्यांच्या विरुद्ध आदर्श. आतापर्यंत प्रत्येक संघाने आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे. तशीच मी अपेक्षा करतोय की यापुढे ते सहकार्य करतील. आपल्याला अजून 5 सामने खेळवायचे आहेत आणि नितेशांना वेळेचं विनंती. आपल्याला बंधन आहे. त्यामुळे मी विनंती करतो प्रत्येक संघाला की त्यांनी वेळेचं जरा भान ठेवा. श्री 11 त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. याच्यानंतर आपल्याला अजून 4 सामने खेळवायचे आहेत. शिवनेरी सेवा मंडळ आयोजित भव्य क्रिकेट टुर्नामेंट यासाठी घेतलेले सर्व कार्यकर्त्यांची मेहनत इथे आहे. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज मैदानात उतरलेले आहेत. धवल अठरा चेंडू 33 धावांची गरज. कृपया त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. फलंदाज आलेले आहेत मैदानात. पंचांना विनंती त्वरित सामना चालू करायचा आहे. पंचांची कामगिरी बजावतात ते संजय आणि बाबू. खूपच अनुभवी असे पंच आपल्याला लाभलेले आहेत. पंच संजूदा आणि बाबूदा यांचं खूप मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो मी. साहिल 2 धवल. पंच कृपया मॅच चालू करा पटकन. अठरा चेंडू 33 धावांची गरज. त्वरित सामना चालू करा. आपल्याला वेळेचं बंधन आहे. नाहीतर आपल्याला पुढील मॅचेस 2-2 ओव्हरच्या खेळायला लागतील. त्यामुळे दोन्ही संघांना विनंती त्वरित मॅच चालू करायची आहे. स्ट्राईकवर आहे ते धवल, नॉन स्ट्राईकला आहे ते मिलिंद आणि गोलंदाजीसाठी आहे ते साहिल. पहिला चेंडू पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
सुंदर असा टोललेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. सुंदर असा टोलवलाय. बघू धाव संख्या, फिल्डर धावा रोखतात का. आणि खूप सुंदर अशी फिल्डिंग, पण परंतु 2 धावा काही रोखू शकले नाही. 2 चेंडू 6 धावा. सुंदर असा टोललेला तो चेंडू फ्रंट फुटवर येऊन ऑफसाईडच्या दिशेने. बघू किती रन मिळत आहेत ते. आणि चांगली अशी फिल्डिंग म्हणावी लागणार आहे श्री 11 या संघांची. मात्र 3 रन घेण्यात यश आलंय ते धवल यांना. आणि स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय तो 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. पॉवर प्लेचा ते पुरेपूर उपयोग करून घेत आहेत. आणि त्यांचे फटके तुम्ही बघितले तर जिथे फिल्डर नाही तिथे ते चॉईस करून फटके मारतायत. चौथा चेंडू घेऊन येतोय तो. सुंदर असा टोललेला चेंडू ऑफसाईडच्या फ्रंट. दोन धावा हे पळून काढलेले आहेत. 4 बॉल 11 धावा. मिलिंद स्ट्राईकवर. पहिला चेंडू खेळला, त्याने 2 रन काढले. खूप सुंदर असे बॅटिंग करताना धवल आणि मिलिंद. खूप सुंदर असा बॉल लेग साईडला मारलाय. आणि तो डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव. शिवनेरी सेवा मंडळ आयोजित सुवर्ण महोत्सव हे स्पर्धेचं आयोजन करताना सर्व कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. शेवटचा चेंडू साहिल यांचा. स्ट्राईकवर आहे ते मिलिंद. खूपच सुंदर असा शॉट होता, पण तेवढीच सुंदर अशी फिल्डिंग. 1 धाव. धाव संख्या झाली ती 13. 12 चेंडू 20 धावांची गरज. पुढील सामना आदर्श 11 वर्सेस या सामन्यातील विजेता संघ. बघूया कोण विजेता ठरतंय, नरसिंहा की श्री 11. प्रमोद हे बॉलिंग दुसरी ओव्हर घेऊन येतात आपल्या संघासाठी. 12 चेंडू 20 धावांची गरज. स्ट्राईकवर आहे ते मिलिंद. प्रमोद हे पहिला चेंडू घेऊन येतात आणि तो टोलवला आहे. डीप
संघाला विजय मिळवून दिला होता. तसेच सिच्युएशन आता सध्या पण आहे. 11 चेंडू 20 धावांची गरज. आणि मागील मॅच मध्ये पण त्यांनी 11 चेंडू 20 धावा केल्या होत्या. आणि षटकार. आणि जसं बोललो त्यांनी षटकार ठोकणार आणि त्यांनी मारला. जो लेग साइडला षटकार मारेल त्या बिल्डिंग मध्ये मर्सिडीज उभी आहे. आणि पूर्णपणे बीट झालेत खन्ना. प्रमोद यांचा कमबॅक केलेला आहे चांगला. प्रमोद अशी वेगवान गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला. आणि जसं आम्ही तुम्हाला सांगितलेलं खन्ना त्यांचा जर्सी नंबर हा 7 आहे. तशीच ते कामगिरी देखील सध्या करून दाखवत आहेत. तिसरा चेंडू घेऊन येतो तो प्रमोद. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला आहे. बघू आपल्याला पंच मात्र कळवतील. डॉट चेंडू. 4 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा पूर्णपणे बीट केलंय. 2 चेंडू 1 षटकार नंतर 2 निर्धाव चेंडू आलेले आहेत. बघूया 5वा चेंडू कसा येतो. आणि आपण हवेत आहे चेंडू. बघूया काय होतं इथे. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. 1 धाव. धन्यवाद. चतुराईनी हा धाव पूर्ण केलेला आहे. शेवटचा चेंडू प्रमोद यांचा. 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता. अटीतटीचा सामना आपल्याला बघायला मिळतोय गांधी मैदानमध्ये. आदर्श 11चे कर्णधार योगेश यांनी स्टेजचा संपर्क साधायचा आहे. खूपच सुंदर अशी गोलंदाजी प्रमोद यांची. पण 1 धाव काय रोखू शकले नाही धवल. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. त्वरित शेवटचं षटक चालू करायचं आहे. अंपायरांना विनंती. अजून आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. सहा चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. कृपया फलंदाजांना पाण्याची अरेंजमेंट करायचे. 12वा खेळाडू. शेवटचं षटक कोणतं. शेवटचं षटक घेऊन येतात ते संदेश. त्वरित चालू करायचं आहे. पंचांना विनंती. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. वेळेअभावी आपल्याला सामने शेवटचे मग बॅक स्टेजला जायचंय. त्वरित नंतर मॅच चालू करायची. तोपर्यंत बॉलर नेम संदेश. पाणी 6 चेंडू 12 धावाची आवश्यकता आहे. संदेश बॉलिंग टाळण्यासाठी तयार. आणि समोर जाईल ते धवल. बघूया अटीतटीच्या सामन्यामध्ये किती रन बेटा. आणि आटवलेल्या हवेमध्ये आहे. बघूया जेल बाद होतोय. आणि हा जेल बाद धवल. खूपच मोठा हादरा नरसिंहा यांना.
समीर मात्र मैदानात. नरसिम्हा या संघाचे कर्णधार मात्र आता क्रीजवर. 5 चेंडू 12 धावांची गरज. पूर्णपणे बीट झाले समीर. बॉल काय त्यांना समजला नाही. 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता. अरे हा, आणि हवेमध्ये बघूया पुन्हा एकदा काय होतंय. खूप सुंदर असा जेल पकडलेला आहे. पुन्हा एकदा कर्णधार स्वतः मैदान आउट होताना. स्वतः मैदानात उतरले. बघूया आपल्या संघाला विजय मिळवून देतात का. खूपच अनुभवी फलंदाज गादी मैदान मधले. 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता. नरसिम्हा या संघाला 3 चौकार किंवा 2 षटकार मारावे लागणार आहेत आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये नेण्यासाठी. एवढा चांगला कमबॅक केलाय तो श्री11नी. पुन्हा एकदा हवेमध्ये टोलवलं, परंतु एकच धाव. 2 चेंडू 11 धावांची गरज. बघूया खन्ना, ते मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते. 2 चेंडू मध्ये 11 धावा करतायत का आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाला विजय मिळवून देत आहेत का. योगेश, आदर्श 11 विनंती, आपण स्टेज संपर्क साधायचा आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि हा टोलेलेला हवेमध्ये. बघूया काय होत आहे. आणि हा आउट. आणि हा मॅच पूर्णपणे आणि 3 विकेट घेतलेले आहेत. खूपच सुंदर असं कमबॅक. आदर्श 11चे कर्णधार योगेश यांचे यांना पुन्हा एकदा पुकार. कृपया स्टेजची संपर्क साधायचा आहे. आणि या सामन्यातील विनर चे कर्णधार श्री11. आणि हा सामना श्री11 संपर्क साधायचा आहे.